आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाची दुसरी तुळई बसवण्याच्या कामाला सुरुवात। महाकाय तुळई रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकवण्यात यश। गोरेगाव कांदिवली दरम्यान सुरू कामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर 10 तासांचा ब्लॉक। 7 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून ते 8 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली विरार 5व्या 6व्या मार्गिकेला हिरवा कंदील। मार्गिकांच्या आड येणारी 2612 कांदळवनं तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी। गणेशोत्सवादरम्यान दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 या मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ। दोन्ही मार्गिकांवर 20 फेऱ्या वाढवल्या तर सेवेच्या कालावधीत 30 मिनिटांची वाढ। आमदार प्रकाश सुर्वेंच्या वतीनं मागाठाण्यातून कोकणासाठी मोफत बस सोडण्यात आली। गणेशोत्सवानिमित्त 2000 जणांना कोकणात जाण्यासाठी हिरवा झेंडा। गणेशोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त बस सेवा। 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय। मुंबईतला फुल बाजार महागला। शेवंती, अष्टर, मोगरा, चाफा, जास्वंद या फुलांच्या किमती सुद्धा दुपटीने वाढल्या। गणेशोत्सवानिमित्त फुले खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी 2 वर्ष लागणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। मुंबईच्या नायगावमध्ये बीडीडी चाळीत स्लॅब कोसळला। लहान मुलगा जखमी झाला। संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली।